मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात पावसाचा येलो अलर्ट. पुढील 4 ते 5 दिवसात अख्खं राज्य व्यापणार मान्सून. राज्यात शेतकरी मान्सूनची चातकासारखी वाट पाहत असताना दुसरीकडे पावसाअभावी सर्वत्र पाणी टंचाईची झळ सोसावी लागत आहे. मात्र पाऊस पडणार तरी कधी, हा प्रत्येकाला पडलेला प्रश्न आहे. राज्यातील दक्षिण भागात नैऋत्य मोसमी वाऱ्यांचे आगमन झाल्यानंतर उर्वरित महाराष्ट्रात मात्र मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा वाढली आहे. पावसाचा अभाव आणि वाढते तापमान यामुळे नागरिकांना तीव्र उन्हाचा चटका आणि दमट उकाड्याचा सामना करावा लागतो आहे. हवामान विभागाने आज कोकणासह राज्यात उष्ण आणि दमट हवामान कायम राखण्याची शक्यता वर्तवली असून काही ठिकाणी वादळी पावसाचा इशारा दिला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. तसेच पूर्व विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि तळकोकणात आणि कोकणातील काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ वातावरण राहून उन्हाचा चटका कायम राहण्याची आणि विजांसह तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.